नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक परिसरात ग्राहकांवरनं 2 हॉटेल मालकांमध्ये मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। नागपूर शहरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात मध्यरात्री 2 हॉटेल मालकांमध्ये झालेल्या वादामुळे मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बसस्थानकासमोर असलेल्या अंबिका रेस्टॉरंट आणि स्वाद हॉटेल यांच्यात ग्राहकांना हॉटेलमध्ये आणण्यावरून वाद निर्माण झाला। या वादाचे कारण ग्राहकांच्या वाहनाच्या पार्किंगवरून झालेला वाद असल्याचे सांगितले जात आहे। पहिल्या गुन्ह्यातील तक्रार जय श्रीराम दालचाचा मालक ऋत्विक राजू डांबरे यांनी गणेशपेठ पोलिसांकडे दिली आहे। तक्रारीनुसार सोमवारी मध्यरात्री ऋत्विक डांबरे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी जात असताना अंबिका रेस्टॉरंट आणि स्वाद हॉटेल समोर काही जणांमध्ये भांडण सुरू असल्याचे त्यांना दिसलेत। यावेळी स्वाद हॉटेलचा मालक विकास बांगलवार, त्याचा मित्र निशांत सावंत तसेच इतर काही जण आणि अंबिका रेस्टॉरंटचे मालक राम नरेश पांडे, नितेश पांडे, अनुष पांडे आणि दिनेश सापट यांच्यात जोरदार वाद सुरू होता। वाद चिघळल्यानंतर अंबिका रेस्टॉरंटमधील काही लोकांनी शिवीगाळ करत विकास बांगलवार आणि निशांत सावंत यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांना तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाल्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी परस्पर गुन्हे नोंदवत 6 जणांविरुद्ध कारवाई केली आहे। या घटनेमुळे गणेशपेठ बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत। ते ऍक्च्युअली पार्किंगचा वाद नव्हता, ते कस्टमरचा वाद आहे। त्यात एक कस्टमर जेवणासाठी स्वाद हॉटेल जो आहे त्याच्याकडे जात होता। अंबिका आणि स्वाद हे शेजारी हॉटेल्स आहेत। तर कस्टमर त्याच्याकडे गेल्यानंतर अंबिका हॉटेलचे जे मालक आहेत पांडे यांनी त्याला एलिगेशन केलं की तुम्ही आमचे कस्टमर कशाला घेता म्हणून। त्या कारणातनं दोन हॉटेल चालकांमध्ये वादविवाद झाला। वादविवाद पडतात मारहाणीमध्ये झालं आणि मारहाण झाल्यानंतर दोघांनी पण पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली आहे। सदर रिपोर्ट प्रमाणे दोन्ही हॉटेल चालक आहेत आपले अंबिका आणि स्वाद यांच्यावर काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। याच्या अगोदर पण जे अंबिका हॉटेलचे चालक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। त्यांची पास्ट हिस्ट्री तपासून त्याप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे। याच्यामध्ये स्वादवाल्यांनी जे रिपोर्ट दिली आहे त्या अनुषंगाने जे पांडे आहेत त्यात 4 आरोपी आहेत। नितेश पांडे, दुर्गाप्रसाद पांडे, दिनेश चाटप आणि अनुप पांडे असे 4 आरोपींचे नाव आहेत। आणि अंबिका यांच्या रिपोर्टवरनं जे स्वादवाल्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये निशांत सावंत, प्रशांत कमाडे, विकी बांगलवार आणि एक वर्कर म्हणून दिलेला आहे। असे 4 लोकांवर असे परस्पर म्हणजे दोन्ही काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत।